नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोनिका मंजुळाला म्हणत असते की हे कामतांचं घर आहे, तमाशाचा फड नाही. आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या पिहूला असं काही शिकवण्याची? तर मी असं म्हणत मोनिका मंजुळाच्या कानाखाली देणारच असते, तेवढ्यात मंजुळा मोनिकाचा हात पकडते. मंजुळा मोनिकाला म्हणते की माझ्यावर हात उगारायचं काम नाही. तुझा हा हात तोडून कधी गळ्यात लटकवेल ही मंजुळा सांगता येणार नाही. मंजुळाने आता सर्वांसमोर मोनिकाला हिसका दाखवलेला असतो. मोनिकाचा अपमान झाल्याने मोनिकाची मात्र प्रचंड चिडचिड होत असते. मंजुळा म्हणते की काय म्हणलात तुम्ही? हा फालतूपणा तुमच्या घरी चालणार नाही. ही आमची कला आहे मॅडम, आणि ही जर कला तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या पोरीच्या आधी मला तुमची शिकवणी घ्यावी लागेल. हा माझा अपमान नाही तर माझ्या सरस्वतीचा अपमान आहे, आणि जर माझ्या कलेचा अपमान कोणी केला तर मग माझं टाळकं फिरतंय. आता समोर कोणी बी असो, असं म्हणतच मंजुळा जोरजोरात मोनिकाचा हात पकडत असते. त्यामुळे मोनिकाला त्रास होत असतो. मंजुळा म्हणते की लई त्रास होतोय ना? मग जेव्हा माझ्या कलेचा अपमान केला तेव्हा मला याच्या 10 पट त्रास झाला. पायात किलोचे घुंगरू घालून मंचावर नाचणं तुम्हाला सोपं वाटलं? सरस्वतीचा आशीर्वाद असल्याशिवाय होत नसतं हे. ढोलकीच्या तालावर नाचणं सोडा, पण चालून तर दाखवा आधी. मोनिका तिला म्हणत असते की तू पहिल्यांदा माझा हात सोड. तेव्हा मंजुळा जोरात मोनिकाचा हात खाली फेकते. मंजुळाने आता मोनिकाला चांगला चिंगा दाखवलेला असतो, त्यामुळे घरच्यांसमोर मोनिकाची चांगलीच इज्जत गेलेली असते. मंजुळा मोनिकाला म्हणते की आज तर तू सगळे लिमिट क्रॉस केले. मोनिका कामत हिचा हात पकडण्याची हिंमत झाली तुझी. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मंजुळा म्हणते की तुमचं नशीब समजा फक्त पकडला, मोडला तर नाही. तुमच्यासारख्या सगळ्या गोष्टी पैशात मोजणाऱ्यांना कलेची काय किंमत असणार? तुम्हाला कलेबद्दल सांगणं म्हणजे त्या भिंतीवर डोकं आपटल्यासारखं आहे. पण बेसुरी वाद्य ही ठोकून ठोकून कशी तालावर आणायची हे या मंजुळाला चांगलंच माहिती आहे. मोनिका म्हणते की बस झालं तुझं, आता तुझा हिशोब चुकता करते. तुझ्या कामाचे जे काही पैसे आहेत ते घे आणि निघ इथून. मंजुळा म्हणते की आग लावा तुमच्या पैशांना, मला नको हे काम. तुमच्या पैशाच्या जोरावर माझी कला चालत नसते. मला तुमच्या पैशांचा माज आहे ना, मग मला माझ्या कलेचा माज आहे. पैसा संपतो पण कला मरेपर्यंत साथ देते. मंजुळा म्हणते की कसली कला ग? ही तुझी कला आहे? मंजुळा म्हणते की लावणीला फोक म्युझिक म्हटल्यावर लावणीचा डिस्को होत नसतो, आणि लावणी ही नेहमी लावणीच राहते, आणि लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. पण AC गाडी आणि AC घराच्या बाहेर कुठे पडलात तुम्ही? तुम्हाला काय माहीत असणार खरा महाराष्ट्र काय ते? चालले मी आता, तुम्ही माझ्या पाया पडा, परंतु मी या घरात अजिबात थांबणार नाही. मंजुळा तिथून जायला लागते आणि परत माघारी फिरते. ती पिहूकडे बघत असते, परंतु मोनिका तिला पिहू जवळ जाऊ देत नाही. मंजुळा पिहूला म्हणते की सॉरी ग बाई, मी काही तुला लोकसंगीत शिकवू शकणार नाही, माफ कर मला. तुझ्याच आईला कलेची कदर नाही, तू तरी शिकून काय करणार? लोकसंगीत जर शिकायचं असेल तर मन कसं निर्मळ हवं, नदीच्या पाण्यासारखं. लोकांना हरवायची नाही तर स्वतःला चांगलं घडवण्याची जिद्द हवी मनात. जाऊ दे बाई, तू सोड नाद, असं म्हणून मंजुळा तिथून निघून जाते. तर पिहूला देखील खूप वाईट वाटत असतं. आई म्हणतात की अगं मोनिका, काय केलंस तू हे? ती पिहूला चांगलं शिकवत होती. मोनिका म्हणते की चांगलं? मला तर यात कुठलंही चांगलं दिसत नाही आहे. म्हणजे आता मोनिका कामतची मुलगी हे सगळं शिकून फडावर नाचणार आहे का? जाऊ दे, माझा विचार तर तुम्ही करतच नाही, परंतु स्वतःच्या मुलाच्या इमेजचा तरी विचार करायचा. हिच्याकडे एकदा ही मल्हार कामतची मुलगी तरी शोभते का? मला एकच गोष्ट कळत नाही की जेव्हा हे सगळं चाललं होतं तेव्हा तुम्हाला चुकीचं का बरं काही वाटलं नाही? की पुढे जाऊन पिहूने हेच सर्व करावं अशीच तुमची इच्छा आहे? ती म्हणतात की मोनिका, तू उगाच काही पण बडबडू नकोस. सांगत असते की लावणी आणि संगीत लोकसंगीताचाच एक भाग आहे, आणि पिहू जर असं काही शिकली तर त्यात वावगं असं काहीच नाही आहे. मोनिका म्हणते की म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? लोकांसमोर पिहूने नाचायचं, की लोकांनी तिचा नाच बघून शिट्ट्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायच्या, फेटे उडवायचे, असं काही करायला हवंय तिने? पिहू म्हणत असते की अगं मम्मा पण ती. त्यावर मोनिका म्हणते की तू गप्प बस पिहू, आणि काय चाललंय तुझं हे? तू स्वतःकडे बघ, ह्या सगळ्या लोकांनी तुझा काय अवतार करून ठेवलाय. पिहू तुला समजतंय का? पिहू अतिशय तू हॉरेबल दिसतीयस. पिहू तिथून रागाने निघून जाते आणि तिच्या रूममध्ये स्वतःला लॉक करून रडत असते. आई म्हणतात की अगं मोनिका, काय म्हणते ते एकदा तरी शांतपणे ऐक. त्यावर मोनिका म्हणते की आज जे घडले ते मी शांतपणे अजिबात ऐकणार नाही.
आणि असं म्हणून मोनिका देखील तिथे निघून जाते. मोनिका ही पिहूच्या रूममध्ये आलेली असते, परंतु पिहूने तिचा डोर लॉक केलेला असतो. मोनिका म्हणते की पिहू, तू तुझा डोर का लॉक केलायस? मला माहिती आहे तुला माझा राग आलाय, पण मला तुझ्याशी बोलायचं आहे. पिहू म्हणते की नो वे मम्मा, मी आता नाही उघडणार दरवाजा. मोनिका खिडकीतून पिहूशी बोलत असते आणि म्हणत असते की काय वेडेपणा आहे हा, माझ्याकडे बघ, दरवाजा उघड पटकन. मोनिका म्हणत असते की बस झालं आता, तू दरवाजा उघड. तर पिहू म्हणत असते की मम्मा मी नाही उघडणार आहे दार. तेवढ्यातच इलू तिथे येते आणि म्हणते की काय ग मोनिका, तू अजून इथंच? त्यावर मोनिका म्हणते की बरं झालं मम्मा तू आलीस, बघ ना पिहू दरवाजाच उघडत नाहीये. इलू म्हणते की पण असं झालंय काय तिने आतमध्ये दरवाजा लावून घ्यायला? तर इकडे मंजुळा तिच्या रूममध्ये आलेली असते. ती म्हणत असते की रागाच्या भरात लई माती खाल्ली आहेस मंजुळे, कशाला तुला आगाऊपणा करून निघून जायचं नाटक करायचं होतं? पण त्या ढोलकीनं माझ्या कलेचाच अपमान केला, मग मी काही सहन करायचा? आता हे निघून जायचं नाटक तर मी करायलाच पाहिजे आणि आता ती ढोलकी स्वतःहून मला थांबवायला आली पाहिजे. तेवढ्यातच स्वराज तिथे येतो. स्वराज म्हणत असतो की आई अगं तू नको ना सोडून जाऊस. त्यावर मंजुळा म्हणत असते की मी माझं सामान पॅक करते, आता मी 1 सेकंदसुद्धा इथं थांबायची नाही. मंजुळा बॅगेत तिच्या साड्या भरत असते आणि स्वराज मात्र त्या साड्या बाजूला फेकून देत असतो. स्वराज म्हणत असतो की अगं आई अशी काय करतेयस ग तू, नको ना जाऊस. मंजुळा म्हणते की झाला अपमान तो बस झाला, माझ्या एकटीचा जर अपमान झाला असता तर लाख वेळा सहन केला असता, पण माझ्या सरस्वती आईचा अपमान मी कधीच सहन करणार नाही. मंजुळा मोठमोठ्याने ओरडत असते जेणेकरून घरातल्या लोकांनी तिचं बोलणं ऐकावं. मंजुळा स्वराजला बाजूला लोटून देते तेव्हा स्वराज निरंजनकडे जातो आणि म्हणत असतो की मामा अरे आई घर सोडून चालले, तू थांबव ना तिला. तर निरंजन म्हणत असतो की स्वरा ती तुझी आई नाही आहे. स्वराज म्हणत असतो की ती माझीच आई आहे, देवी आईने कृपा केली माझ्यावर आणि तिला इकडे पाठवलंय. निरंजन म्हणतो की ए स्वरा, तुला किती वेळा समजून सांगायचं की तुझी आई देवाघरी गेली आहे आणि ती जातीये तर जाऊ दे ना तिला, कशाला डोक्याला ताप करून घेऊ राहिली आहे? स्वरा म्हणत असते की काही पण करून मला माझ्या आईला थांबवलंच पाहिजे, देवी आईने माझ्यासाठी पाठवलंय तिला आणि मीच जाऊन द्यायचं तिला? आता हे अजिबात होऊ देणार नाही, मीच थांबवणार तिला. मी हे सर्व कसं थांबवू? तर इकडे इला मोनिकाला म्हणत असते की मोनिका मला खरंच कळत नाही की तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे, तुला का बरं एवढा राग आहे त्या मंजुळाचा? तू सतत तिचा पाणउतारा करत असते. पिहूला फोक म्युझिक शिकवण्यासाठी आपणच तिला ठेवून घेतलंय, प्रत्येक वेळी तिने तुझा अपमान सहन करावा हे का अपेक्षा आहे तुझी? मोनिका म्हणते की माझी पिहू त्या भांडीवालीसोबत डान्स करत होती, हे मी ऐकून घ्यायचं होतं का? तर इलू म्हणते की कोण म्हटलं तुला असं, पण ते समजावून सांगण्याच्या तुझ्याकडे इतरसुद्धा पद्धती आहेत ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू पिहूवर चिडलीस, तू ओरडलीस आणि तिचं मोरल डाऊन केलं. मोनिका म्हणते की मग पिहूला कळायला नको की ती काय करते ते. इला म्हणते की अगं किती लहान आहे ती, असं जर डोक्यात राग घालून घेतला तिने तर. मोनिका म्हणते की नाही आता मी पिहूला सुद्धा नीटच समजून सांगणार आहे. त्यावर इला म्हणते की तू आता गप्प बस, एक शब्दसुद्धा बोलू नकोस, आता मी माझ्या पद्धतीने हँडल करते. इलू ही पिहूला खिडकीतून आवाज देत असते आणि म्हणत असते की पिहू बाळा दरवाजा उघड, मी आहे ना इथे. परंतु पिहू म्हणत असते की इलू तू इथून निघून जा, मी नाही उघडणार दार. इलू म्हणते की हे बघ पिहू, तुला माझी शपथ आहे, तुझं जर तुझ्या इलूवर थोडं जरी प्रेम असेल तरी तू दार उघडशील. त्यामुळे नाईलाजाने पिहू दरवाजा उघडते. तर पिहू म्हणत असते की इलू आता मला नाही करायची ही कॉम्पिटिशन. तेव्हा इलू म्हणत असते की असं नाही करायचं बाळा. तेव्हा पिहू म्हणते की प्लीज इलू, तू आता मला हे सांगणं बंद कर की मी खूप छान गाते आणि मी बाबासारखी मोठी सिंगर होऊ शकते. आता मला या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. तू म्हणते की पण अगं आमचं सोड, तुला फेमस सिंगर व्हायचं आहे ना. तू म्हणते की नाही मला अजिबात काही शिकायचं नाही आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाही की मंजुळाने एवढं काय केलं की मम्मा तिच्यावर एवढी ओरडली आहे. तुमचं काहीच डिसाईड होत नाही, तुम्ही मला कन्फ्यूज करताय, सोडा तुम्ही, मी आता खूपच अपसेट झाली आहे. तर इकडे मंजुळा मनात म्हणत असते की मंजुळे ह्या झेंडूशिवाय कोणाला बी इथं वाटेना की मी इथं थांबावं म्हणून. सुरू झाल्या बिगरच खेळ संपला, आता निघायची वेळ झाली वाटतं. बघा आता कर्माची फळं मंजुळाबाई. तर इकडे स्वरा मनामध्ये म्हणत असते की बाबांनी तुला पाहिल्याशिवाय मी तर तुला इथून जाऊ देणार नाही. मंजुळा तिथून जात असते त्याचवेळी स्वरा पटकन दरवाजा बंद करून घेते आणि मंजुळाला आतमध्ये लॉक करून ठेवते. मंजुळाला खरं तर या गोष्टीचा आनंद झाला असतो, परंतु ती नाटकं करत म्हणते की झेंडू काय हा वेडेपणा, खोल बरं दरवाजा, दार उघड झेंडू. तर इकडे मोनिका म्हणते की व्हॉट, त्या रस्त्यावरच्या भांडीवालीची मी माफी मागायची? आर यू आउट ऑफ युअर माइंड पिहू? इलू म्हणते की मोनिका मी तुला परत तेच सांगते की शांत हो, नाही तर प्रॉब्लेम अजून वाढतील. मोनिका म्हणते की अगं मम्मा तुला कळत कसं नाही की त्या बाईने माझ्या घरातल्यांसमोर माझा हात धरला गं, तिने मला धमक्या दिल्यात आणि तू मला शांत राहायला सांगतेस.
आणि वर जाऊन मीच तिची परत माफी मागावी अशी तुमची इच्छा आहे? पिहू म्हणते की मम्मा मंजुळा चांगली गाते आणि तीच मला शिकवणार आहे. तर मोनिका म्हणते की पैसे फेकले ना तर रस्त्यावरच्या सिंगरची लाईन लावेल मी तुझ्यासाठी. पिहू म्हणते की मग मम्मा सिंगर विकत घेण्यापेक्षा अवॉर्डच का विकत घेत नाहीस ग तू? आणि मग मी सगळ्यांना सांगेल की मी अवॉर्ड जिंकू नाही शकले, माझ्या मम्माने तो विकतच घेऊन दिला मला. पिहूने खरं तर पहिल्यांदाच समजदारीचं बोलणं केलेलं असतं. ते बघून मोनिका आणि इला देखील शॉक होतात. मोनिका पिहूला म्हणत असते की पिहू तू माझा स्ट्रेस वाढवतीयस, तू प्लीज काही असं बोलू नकोस. इला म्हणते की हे बघ मोनिका, वाद घालण्यात अजिबात काही अर्थ नाही आहे, तू जाऊन त्या मंजुळाला थांबव. तर असे किती दिवस उरलेत आपल्याकडं? बघ आता आपल्याकडे मंजुळाशिवाय ऑप्शन नाही आहे, त्याला तिला थांबवायला हवं, तुला कळतंय का? मोनिका म्हणते की मला एक कळत नाही, तुम्ही दोघीजणी असं का बोलताय, मला हे अजिबात शक्य होणार नाही. तू म्हणते की मम्मा तू माझ्यासाठी आणि माझ्या करिअरसाठी साधं सॉरीसुद्धा नाही म्हणू शकत? ही चूक तर तुझीच होती ना? त्यावर मोनिका म्हणते की वाव पिहू, म्हणजे तू एवढी मोठी झाली आहेस की तू स्वतःच्या मम्माच्याच चुका काढायला लागली आहे. पिहू म्हणते की म्हणजे तू मंजुळाला सॉरी नाही म्हणणारच का? मोनिका म्हणते की मी तुम्हाला दोघींनाही क्लिअर करते की मी तिची माफी अजिबात मागणार नाही. पिहू रागानेच मोनिकाकडे बघत असते आणि म्हणते की फोक म्युझिक राऊंडमध्ये माझं काय होणार आहे काय माहीत, आणि रागारागाने तिथून निघून जाते. मोनिका इलाला म्हणते की अगं बघितलंस तिला, ती किती शहाणी झाली आहे, मलाच अक्कल शिकवायला लागली आहे आणि तिच्याच मम्माला भांडीवालीसमोर वाकायला लावती आहे. तर इकडे मंजुळा म्हणत असते की दार उघड झेंडू, मी अजिबात इथे थांबणार नाही आहे. स्वरा म्हणत असते की मी नाही उघडणार दार आणि तुला जाऊ पण देणार नाही मी. मंजुळा म्हणत असते की अरे डोसकं फिरलंय का तुझं? त्यावर स्वराज म्हणत असतो की डोकं माझं नाही तुझं फिरलंय, असा रागात कुठलाही निर्णय नसतो घ्यायचा. मंजुळा म्हणते की आला मोठा शाना मला शिकवणारा. इकडे क्षमा, आई आणि निरंजन आलेले असतात. क्षमा म्हणते की हे काय कडी का लावली आहेस तू? स्वरा म्हणते की 1 मिनिट क्षमा मावशी, गुरुजी म्हणतात की रागाच्या भरात आपण चुकतो. मंजुळा म्हणते की त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे, पण मी इथं थांबायची नाही म्हणजे नाही. मंजुळा म्हणत असते की जिथं मान नाही तिथं आपलं काही काम नाही, मी चालले आहे, दरवाजा उघडा. स्वरा म्हणत असते की मी नाही ऐकणार तुझं, मी नाही उघडणार दरवाजा. तर क्षमा म्हणते की स्वराज काय वेडेपणा आहे हा, त्यांचा अपमान झाला इथे, त्या का राहतील इथं, बाजूला हो आणि कडी उघड. आई म्हणतात की हे बघ त्यांची इच्छा नसेल तर आपण का बळजबरीने ठेवायचं त्यांना, उघड बरं दरवाजा. त्यावर स्वराज म्हणत असतो की नाही नाही म्हटलं ना, अजिबात तिला जाऊ देणार नाही. तर इकडे मंजुळा म्हणत असते की अजून किती ॲक्टिंग करायला लावते ही ढोलकी, मंजुळे तू खूप माती खाल्ली आहेस. रंजन म्हणत असतो की स्वराज बाबा कशाला हट्ट करून राहिले, दार उघडा बरं. मा म्हणते की स्वराज मंजुळाबाईंची नाही इथे इच्छा राहायची, तर तू का थांबलायस इथे? स्वराज म्हणतो की अगं त्या रागात आहेत आणि मनुका काकूसुद्धा रागत होत्या म्हणूनच तर अशा बोलल्या ना, आणि जर खरंच ती घर सोडून गेली तर? त्यावर क्षमा म्हणते की स्वराज आता मला खरंच तुझा राग यायला लागलाय हा, बाजूला हो आधी. त्यावर स्वराज म्हणत असतो की नाही म्हटलं ना. एवढ्यातच मल्हार तिथे येतो आणि म्हणतो की काय झाले, का ओरडताय तुम्ही? मंजुळा मनात विचार करत असते की बघूयात आता हा झेंडूचा बा गाडी रुळावर आणतोय की नाही ते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोनिका दरवाजा उघडते आणि मंजुळाला सॉरी म्हणते. मंजुळा म्हणते की जर इथं थांबायचं असेल माझी एक अट आहे. पिहूला सांगते की इथून पुढे आपल्या शिकवण्यामध्ये तुझ्या मम्माची लुडबुड चालणार नाही, जर जमत असेल तर बोला, नाही तर चालले मी. तेव्हा मोनिका फार रागाने मंजुळाकडे बघत असते. तिला मंजुळाचा फारच राग आलेला असतो. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.